जयश्री आगवणेंनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती असं रणजित सिंग निंबाळकर म्हणाले। मास्टर माइंडच्या बंगल्यातनं जयश्री आगवणेंची गाडीही बाहेर आली, तिथे कट शिजला असा निशाणा रणजित सिंग निंबाळकरांनी रामराजेंवर साधलाय। कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली आहे विनयभंगाची, आता असं का करताय तुम्ही? कोर्टाने फेटाळली आहे का? आता तुम्ही एवढं अडाणी म्हणू नका। काय होते, खरं बोलत नसल्यामुळे सगळा विषय होते। खरं बोलला असता हो, मग तुमची तक्रार आहे। तुम्ही माहिती का, तुम्हाला ठोंबरे वकील आहेत की शिकवायला, विचारा की त्यांना ठोंबरे वकिलांना म्हणा कोणाकोणी नावं टाकल्यात। प्रतिभाचं नाव आहे, आमच्या ठाकूर साहेबाचं नाव आहे। ही ती विनयभंगाची तक्रार। आरोपी नंबर 1 रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, आरोपी नंबर 2 जरा उठा। विनयभंग कुणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला आहे काय? आरोपी नंबर 2 कुठे? खाली आरोपी नंबर 2 याच्यामध्ये या दिसत नसाल तर इथं जिजामाला नाईक निंबाळकर नाव वाचा। आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे, हे जे आहे ना हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगवणे ताईंचा विनयभंग केला। त्याच्याबरोबर आमच्या लतीबाईंच्या घरात लग्न होतं आणि आमच्या कारखान्याचे संचालक सर्व यांनी विनयभंग केला। आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गुंतवायचं होतं। गाडी बाहेर आली, मुलगा पळत आला आगवण्यांचा। षडयंत्र कसं करतात, कोण करत? त्या आगवणे ताई पळत आल्या कारण दिसू नये म्हणून, आणि बंगल्यात येते उभं राहिले। संजय बाबा माझ्याकडे 2 वेळा आले, रामराजेंचे 50 निरोप आले की आपण मनोमिलन करू। मी म्हटली कोठाच बाहेर काढणार माझा। म्हटलं तुमचं मन पण नको, तुमचं मिलन पण नको, काही नको।